श्री सद्गुरु चरित्र अध्याय 14वा क्रूर यवन शासन सायनदेव प्रदाननाम. या 14व्या अध्यायाचा मुख्य विषय आहे की सद्गुरूंच्या प्रती आपली असलेली श्रद्धा, भक्ती आणि शरणागती, त्याच्यानंतर येते ती सद्गुरु कृपा आणि त्यातून जे काही प्राणांतिक संकट आपल्यावरती येतं त्यातून होणारी आपली सुटका, आपलं रक्षण. बघा, सायनदेव नावाचा एक ब्राह्मण होता. तो एका क्रूर यवनाकडून त्याला मृत्यूचा धोका असतो. तो सद्गुरूंच्या चरणी पूर्णपणे शरण जातो आणि सद्गुरू त्याला अभय देतात आणि सद्गुरूंच्या कृपेने त्याचं ते संकट दूर होतं आणि त्याला वंश परंपरेनं भक्ती, सुख, संतती आणि सद्गतीचं वरदान सुद्धा सद्गुरू त्याला देत असतात. या अध्यायाचा मुख्य संदेश असा आहे की संकट कितीही मोठं असलं, अगदी प्राणांतिक संकट जरी असलं तरी सद्गुरूंच्या वर असलेली आपली श्रद्धा, सद्गुरूंचं नामस्मरण आणि पूर्ण शरणागती मनुष्याला अंतर्बाह्य बळ देत असते. म्हणूनच उपासनेचा भाग म्हणून 14वा अध्याय समर्थांनी दिलेला आहे. आजच्या काळातही माणूस नोकरी, पैसा, व्यवसाय, नातीगोती, आरोग्य, भविष्य आणि मानसिक ताण तणाव यामुळे सतत भीतीत जगत आहे, भयामध्ये जगत आहे. हा अध्याय आपल्याला सांगतो की संकटापासून पळण्यापेक्षा श्रद्धेने त्या संकटाला धैर्याने सामोरं कसं जायचं आणि त्यासाठी आपल्याला सामर्थ्य देत असते ती सद्गुरु कृपा. बघा, पहिली ओवी, नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कवतुका प्रश्न करी अतिविषेका एक चित्ते परियेसा. नामधारक मोठ्या आनंदाने, उत्साहाने सिद्धांना प्रश्न विचारतो की या गुरुचरित्रातली पुढची कथा मला आता जाणून घ्यायची आहे. जिज्ञासा आहे हो नामधारकाकडे. ज्ञान मिळवण्याची पहिली पायरी म्हणजे जिज्ञासा. आज आपण सुद्धा एखादी गोष्ट समजून घ्यायची असेल तर लगेच मोबाईल वरती जातो, गुगलला जातो, चॅट जीपीटीला जातो आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. पण आध्यात्मिक जीवनामध्ये जे आध्यात्मिक ज्ञान आपल्याला प्राप्त करायचं आहे ते ऐकण्यासाठी आपल्याला चित्त एकाग्र करावं लागतं. तेव्हाच ते ज्ञान मनामध्ये उतरत असतं. त्यासाठी पाहिजे ती सद्गुरु कृपा. आणि ज्याला खरोखरच जाणून घ्यायचं आहे, नेनी वितून जाणीवेकडे यायचं आहे ना, तोच खरा शिष्य आहे. बघा, जय जया योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञान सागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्हासे. मग नामधारक जो आहे ना, तो सिद्धांना नमस्कार करतो. हे ज्ञान सागरा, पुढील चरित्र आम्हाला विस्तार करून सांगा, त्यातून आम्हाला ज्ञान मिळू द्या आणि ही कथा आम्हाला ऐकायची आहे. इथे केवळ कथा ऐकण्याची इच्छा नामधारकाने प्रकट केलेली नाहीये, तर त्या कथेतून त्याला आत्मज्ञान मिळवण्याची इच्छा तो त्या ठिकाणी प्रकट करतोय. आज आपण कथा, प्रवचन, व्हिडिओ ऐकत असतो, पॉडकास्ट ऐकत असतो युट्यूबवरती. पण प्रश्न असा आहे की त्यातून आपल्या जीवनामध्ये नेमके कोणते बदल झाले? सद्गुरु चरित्र श्रवण करण्याचा खरा हेतू म्हणजे तुमच्या आमच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे, तोही शाश्वत. बघा, तिसरी ओवी, उदरव्यतेच्या ब्राह्मणासी प्रसन्न जाहले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हाप्रती. मग नामधारक विचारायला लागला सिद्धांना की ज्या ब्राह्मणाला उदरव्यता झाली होती, पोटशूळ झाला होता, त्याच्यावरती सद्गुरू प्रसन्न झाले होते आणि पुढे त्याच्या जीवनामध्ये नेमका काय बदल घडलेला आहे तो आम्हाला विस्तारपूर्वक सांगा. इथे भक्ताला सद्गुरूंच्या कृपेचे परिणाम जाणून घ्यायच्यात, समजून घ्यायच्यात, म्हणून हा तो प्रश्न विचारतोय. आज एखादी व्यक्ती संकटामध्ये सापडली की आपण त्या व्यक्तीच्या संकटावरती, त्याच्या समस्येवरती चर्चा करतो, गॉसिप सोशल मीडियावरती टाकतो आणि बॅकबिचिंग करतो. पण संतांच्या कथा आपल्याला विचार करायला शिकवतात. संकटातून मनुष्याने काय शिकलं पाहिजे? संकट हे केवळ दुःख नसतं, तर संकट हे अनेकदा आत्मपरीक्षणाची संधीच असते आणि आपण ती संधी स्वीकारली पाहिजे. बघा पुढं, ऐकोने शिष्याचे वचन सिद्ध संतोष करी सिद्ध आपण सद्गुरु चरित्र कामधेनू जाण सांगता झाला विस्तार आहे. चौथी ओवी आहे, सिद्ध नामधारकाची जिज्ञासा पाहून प्रसन्न झाला. किती ती उत्कंठा, किती तो आनंद, किती ती जिज्ञासा मोठी आहे. आणि तो प्रसन्न झाला सिद्ध, आणि त्याला आता पुढे गुरुचरित्र, सद्गुरुचरित्र तो सांगू लागला. सद्गुरुचरित्र कसं आहे
कामधेनू सारखं आहे. आणि सद्गुरु चरित्र कधी वाचावं? अंतःकरण असता पवित्र, सदा वाचावे गुरुचरित्र. आणि ते कसं आहे? कामधेनू सारखं आहे. कारण कामधेनू जशी इच्छित फल देते ना, तसंच सद्गुरु चरित्र जर श्रद्धेने श्रवण केलं तर ज्ञान, भक्ती, विवेक आणि सद्गुरूंची श्रद्धा आपल्यावरती प्रकट होत असते. आज आपण जे सुख आहे ते बाहेर शोधतोय आणि त्यासाठी आपण कसं भौतिकच सुख शोधतोय. धावतोय आपण पैशाच्या मागे, वस्तूंच्या मागे, प्रसिद्धीच्या मागे आपण धावतोय. पण मनाचं समाधान हे बाहेरच्या वस्तूंनी मिळत नाही. आणि सद्गुरु चरित्र मनाला दिशा देत असतं. त्यासाठी सद्गुरु चरित्र आपल्याला श्रवण करायचं आहे. बघा त्यातला 14वा अध्याय 5वी ओवी आहे. ऐक शिष्य शिखामणी, भिक्षा केले ज्याचे भुवणी, तयावरी संतोषणी प्रसन्न झाले परियेसा. मग आता सिद्ध आहे ना, ते सायन देवाची कथा सांगायला सुरुवात करत आहेत. सायन देवाच्या घरी सद्गुरूंनी भिक्षा स्वीकारली होती आणि सायन देवाच्या भक्तीने सद्गुरू प्रसन्न सुद्धा झाले होते. इथे महत्वाचं काय आहे? भिक्षेचं प्रमाण नाही, तर त्याचा भाव उत्तमाचा होता, त्याचा भाव शुद्ध होता. म्हणून काय केलं? सद्गुरूंनी त्याची भिक्षा स्वीकारून त्याच्या भक्तिभावाने सद्गुरू त्याच्यावरती प्रसन्न झाले होते. आज आपण मोठ्या मोठ्या देवाला मोठ्या मोठ्या वस्तू अर्पण करत असतो, वेगवेगळ्या आपल्या क्षमतेनुसार. पण ती वस्तू तिथं अर्पण केली तरी पण आपल्या मनामध्ये जर अहंकार असेल तर ते अर्पणाचं मूल्य कमी होऊन जातं बरं का. एक साधा नमस्कार सुद्धा मोठ्या प्रेमाने सद्गुरू आपला स्वीकारत असतात. सायन देवाने काही वेगळं केलं नव्हतं, भिक्षाच दिली होती. सद्गुरूंना वस्तू नकोच असते, सद्गुरूंना पाहिजे असतो तो भक्तीचा निर्मळ भाव. सद्गुरू लगेच प्रसन्न होत असतात. बघा पुढं, सद्गुरु भक्तीचा प्रकारू, पूर्ण जाणे तो द्विजवरू, पूजा केली विचित्रू, म्हणून आनंद परियेसा. सायन देवाला सद्गुरु भक्तीची जाणीव होती बरं का, होती, त्याच्याकडे ती जाणीव होती. त्याने प्रेमपूर्वक पूजा केली म्हणून सद्गुरू त्याच्यावरती प्रसन्न झाले. भक्ती म्हणजे केवळ पूजा करणे नाही, तर भक्ती म्हणजे आपल्या जीवनातील अहंकार कमी करून सद्गुरूंच्या शिकवणीप्रमाणे जगणं म्हणजे भक्ती होय. आज एखादा माणूस मंदिरामध्ये पूजा करतो आणि घरी येऊन चिडचिड करतो, रागराग करतो, द्वेष करतो, अहंकार करतो, मत्सर करतो, कोणाची तरी फसवणूक करतो, तर ही भक्ती अपूर्ण आहे, अर्धवट आहे, झालीच नाही ती भक्ती. खरी भक्ती म्हणजे पूजा देवासमोर आणि समाजामध्ये सदाचार याप्रमाणे जगता येणं म्हणजे खरी भक्ती आहे. बघा, तया सायन देव द्विजासी, श्री सद्गुरु बोलती संतोषी, भक्त हो रे वंशोवंशी, माझी प्रीती तुझवरी. सायन देवाची भक्ती पाहून सद्गुरु म्हणाले, तू आणि तुझी पुढची पिढी माझे भक्त राहो. माझी तुझ्यावरती प्रीती आहे, माझा तुझ्या प्रती जिव्हाळा आहे. हा भक्तासाठी मिळालेला सर्वात मोठा आशीर्वाद असतो सद्गुरूंचा. आज आई वडील मुलांना खूप मोठी संपत्ती देतात, शिक्षण देतात, चांगले संस्कार द्यायला मात्र विसरून जातात. सायन देवाला सद्गुरू सांगतात की भक्ती वंश परंपरेनं पुढे जाऊ दे, तू एकटाच नाही, तुझ्या येणाऱ्या खूप साऱ्या पिढ्या सुद्धा त्या माझ्याच भक्तीला मध्ये लागतील. यातून संदेश असा मिळतो की घरात किती पैसा आहे, किती सुबत्ता आहे, किती समृद्धी आहे, यापेक्षा सद्गुण किती आहेत हे जास्त महत्वाचं असतं. बघा 8वी ओवी, ऐकोणी श्री सद्गुरूंचे वचन, सायनदेव विप्रकरी नमन, माता ठेवून चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा. मग सद्गुरूंचं हे वचन ऐकून सायन देवाने सद्गुरूंच्या चरणी मस्तक ठेवलं. मस्तक ठेवलं म्हणजे काय केलं? केवळ शरीर वाकवला नाही, तर त्यांनी अहंकाराचा त्याग केला. अहंकारच सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून टाकला है ना. आज माणूस म्हणतो मला सगळं माहिती आहे, मला कोणी शिकवायला येऊ नये, असा अहंभाव आहे त्याच्याकडे. परंतु आध्यात्मिक मार्गाची सुरुवात होते की मला अजून शिकायचं आहे आणि यासाठी नम्रता पाहिजे. म्हणून सायनदेव काय झालाय, माता ठेवून चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा. अहंकार वरती येऊच नये, अहंकार पुन्हा पुन्हा जागृत होणार आहे, सायनदेवाला माहिती होतं. म्हणून सायनदेव न्यासिता झाला, नम्र झाला सद्गुरूंच्या चरणी पुन्हा 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 पुन्हा. तुम्ही आम्ही सुद्धा दैनंदिन जीवनामध्ये पुन्हा पुन्हा आपला तो अहंकार सद्गुरूंच्या चरणी ठेवलाच पाहिजे. जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू, अविद्या माया दिससी नरू, वेदा अगोचर तुझी महिमा. मग सायनदेव सद्गुरूंची स्तुती करत आहेत, स्तवन करत आहेत आणि ते म्हणत आहेत की तुम्ही साध्या मनुष्याप्रमाणे दिसता, पण तुमची महिमा
वेदांनाही पूर्णपणे वर्णन करता येणार नाही एवढी मोठी आहे. याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे की सद्गुरूंचे बाह्य रूप जरी मनुष्यासारखं साधं असलं तरी सद्गुरूंचं ज्ञान आणि चैतन्य हे मात्र असाधारण असतं, अलौकिक असतं बरं का. आज आपण माणसाचे मूल्य त्याच्या कपड्यावरून, त्याच्याकडे असलेल्या पदावरून, पैशावरून ठरवत राहतो. प्रसिद्ध किती आहे यावरून आपण त्याचं मूल्य ठरवायला जातो. पण संत मंडळी सांगतात की खरे मोठे पण बाह्य रूपामध्ये नसतं, ते अंतःकरणामध्ये असते, है ना. उस डोंगा परी रस नवे डोंगा, काय बोलाला असी वरलिया रंगा. काय बरोबरून बोलतोस, बाह्य रूपावरून कधी कोणाचं मूल्य ठरत नसतं. बघा 10वी विश्व व्यापक तूची होसी, ब्रह्मा विष्णू व्योमकेशी, धरिला वेश तू मानुषी, भक्त जन तारावया. मग सद्गुरू म्हणतात, सायनदेव म्हणतो की सद्गुरू तुम्ही भक्तांचे कल्याण करण्यासाठी हा मानव रूपी देह धारण केलेला आहे. सद्गुरूंचं कार्य म्हणजे भक्ताला संसारातून पळवणे नाही, तर सद्गुरूंचं कार्य म्हणजे भक्ताला संसारामध्ये राहून योग्य मार्ग दाखवणे, हे सद्गुरूंचं कार्य आहे. आज माणूस मोठं संकट आलं की म्हणतो माझं या जगात कोणीच नाही, माझा तारणहार कोण आहे. अरे आहेत ना सद्गुरू, पण सद्गुरू तत्व सांगतं की तू एकटा नाहीस. तुझ्या अंतर्मनामध्ये विवेकाची शक्ती आहे आणि तिला जागृत करण्यासाठी सद्गुरू आलेले आहेत. बरोबर. बघा 11वी तुझी महिमा वर्णवयासी, शक्ती कैची अमासी, मागेण एक आता तुम्हासी, ते कृपा करणे श्री सद्गुरुमूर्ती. मग सायनदेव म्हणतो तुमची महती, तुमचं महात्म्य सांगण्याची शक्ती माझ्यामध्ये नाही. माझं तुमच्याकडे एकच मागणं आहे की माझ्यावरती तुम्ही आता कृपा करा. ही खरी प्रार्थना हो, ही खरी प्रार्थना जी सायनदेवाने केली. आज आपण देवाकडे अनेक इच्छा मागत असतो. पैसा दे, घर दे, नोकरी दे, चोकरी दे, व्यवसाय दे, व्यवसायामध्ये यश दे. पण सायनदेवाची मागणी काय होती? माझ्यावरती सद्गुरूंची कृपा राहू दे. एवढी एकच साधी सरळ सोपी त्याची मागणी होती. कारण एकदा का सद्गुरूंची कृपा मिळाली की संकटांना सामोरं जाण्याची शक्ती सुद्धा त्याबरोबर मिळत असते, हे त्याला पुरेपूर जाणीव होती. बघा, माझे वंश पारंपारी, भक्ती द्यावी निर्धारी, इह सौख्य पुत्र पौत्री, उपरी द्यावी सद्गती. सायनदेव आपल्या संपूर्ण वंशासाठी भक्ती मागतात हो, फक्त एकट्या करता नाही. सायनदेव फक्त स्वतःसाठी सुख मागत नाही. सायनदेव म्हणतो माझ्या मुलांना, अगदी अगदी पौत्र पौत्री म्हणजे नातवंडांना सुद्धा तुमचीच भक्ती मिळावी, आणि शेवटी या सगळ्याच्या वरती आम्हाला सद्गती मिळावी, उन्नती मिळावी, प्रगती मिळावी. आज पालक मुलांसाठी मोठी नोकरी, पैसा, संपत्ती, पद मागत असतात, पण त्यापेक्षा सर्वात मोठी संपत्ती आहे ते म्हणजे उत्तम संस्कार, ते भक्ती आहे. पैसा मुलाला सुख देऊ शकतो, पण संसार त्याला योग्य जीवन जगायला शिकवत असतात, आणि यासाठी पाहिजे सद्गुरूंची कृपा. बघा, ऐसी विनंती करुणी पुनरपी विनवी करुणा वचने, सेवा करीतो द्वार यवणी महाशूर क्रूर. असं आहे. सायनदेव आपली अडचण आता सांगायला लागलाय की मी एका क्रूर यवनाच्या सेवेमध्ये आहे, असं सायनदेव म्हणतो. आणि सायनदेवाला माहितीये की त्याचा जो मालक आहे तो यवन आहे, तो क्रूर आहे, अत्यंत कठोर आहे, निर्दयी आहे. आणि यातून आजच्या त्याच्या जीवनाशी, आपल्या जीवनाशी एक साम्य दिसतं की कधी कधी आपल्या नोकरीमध्ये, दैनंदिन जीवनामध्ये आपल्यावरती बॉसचा दबदबा असतो, दबाव असतो. कधी कधी व्यवसायामध्ये संकट येतं, कधी कधी कुटुंबामध्ये ताणतणाव येतात, आणि माणूस अगदी भीतीच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी काम करत असतो. काम चालू आहे, पण एक वेगळीच भीती त्याच्या मनामध्ये दाटलेली असते. पण अशा वेळी सद्गुरूंच्या चरणी आपण जर श्रद्धा ठेवली तर आपल्या मनाला धीर येतो, धैर्य येत असतं. बघा, प्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी, याची कारणे आम्हासी बोलवितसे मजजी. मग सायनदेव सांगतो की तो क्रूर यवन जो आहे, ज्याच्याकडे मी कामाला आहे, तो दरवर्षी एका ब्राह्मणाचा जीव घेतो. आणि आज माझा नंबर आलेला आहे, आज मला बोलवलं गेलेलं आहे माझा जीव घेण्यासाठी. म्हणजे इथं मृत्यूचं संकट अगदी त्याच्या समोर उभा राहिलेला आहे. सायनदेवाचा मृत्यू आज निश्चित आहे. आजच्या काळामध्ये सुद्धा परिस्थिती थोडीशी वेगळी असली तरी भीतीचे प्रकार आहेतच. नोकरी जाण्याची भीती आहे हो,
कधी आपल्याला कंपनी सांगेल की उद्यापासून कामाला येऊ नका, आर्थिक संकटाची भीती आहे, कधी कुठला अपघात होईल याची भीती आहे, अपयशाची भीती आहे, नाते संबंध तुटण्याची सुद्धा भीती आहे. आणि ही भीती माणसाला आतून कमकुवत बनवत असते. ढासळून जातात हो माणसं नुसत्या भीतीने. प्रसंग अजून आलेला नसतो, नुसत्या भीतीने माणसं ढासळून गेलेली आहेत, कोसळून गेलेली आहेत. आणि मग जाता आता या जवळ आपण निश्चय घेईल माझा प्राण, भेटी झाले तुमचे चरण, मरण कैचे आपण असे. सायनदेव हुशार आहे बरं का. सायनदेव जाणीवेमध्ये आहे. सायनदेव म्हणतो, आज जर का मी त्या यवनाकडे गेलो तर निश्चितपणे माझा प्राण जाणारच आहे, पण सुदैवाने मला तुमचे चरण आजच भेटलाय, तर मग मला आता मृत्यूची भीती कशी असेल. सायनदेव शरण गेलेला आहे. सायनदेवाची शरणागती सर्वोत्तम आहे. सायनदेव संकट नाकारत नाही. संकट आहेच, ते समोर उभा राहिले ना, आजच आहे, आजच जायचं त्याच्याकडे, पण त्या संकटापेक्षा त्याची सद्गुरूंवरती असलेली श्रद्धा मात्र मोठी आहे. आज आपणही संकटांना घाबरतो. आपण लगेच म्हणतो हे माझ्याच्याने होत नाही बाबा. संकट आलं की आपण म्हणतो नाही नाही नाही, हे होऊ शकत नाही, आपण करू शकत नाही. त्याऐवजी आपण म्हणायला पाहिजे मी प्रयत्न करीन आणि परिणाम सद्गुरूंच्या चरणी सोपवीन. कारण सद्गुरू चरण आता आपल्याला मिळालेला आहे, आपल्याला कुठल्याही प्रकारची भीती नाहीये. आपण सदैव अखंड प्रयत्न करत राहिलं पाहिजे. बघा पुढची 16वी ओवी, संतोषुणी श्री सद्गुरु मूर्ती अभयंकर आपुले हाती, विप्र मस्तकी ठेविती चिंता न करी म्हणून या. मग सायनदेवाची श्रद्धा, नम्रता, जिज्ञासा पाहून सद्गुरू त्याच्यावरती प्रसन्न झाले आणि सद्गुरूंनी त्याच्या मस्तकावरती हात ठेवून त्याला सांगितलं चिंता करू नकोस. आणि हा हात म्हणजे अभयाचा हात आहे. अभयंकर, अभयंकर, अभय देणारा कर म्हणजे अभयाचा हात. चिंता करू नकोस. आजही एका मोठ्या माणसाने प्रेमाने जर आपल्या पाठीवरती हात ठेवला आणि जर तो आपल्या घरातला वडीलधारी मनुष्य असेल आणि तो म्हणाला मी आहे, काळजी करू नको, चिंता करू नको, तर मनाला मोठा धीर येतो. सद्गुरूंच्या कृपेमध्ये मी आहे, पण हा भाव भक्ताला आतून मजबूत करतो. सद्गुरू म्हणतात मी आहे ना, काही चिंता करू नको. हा भाव भक्ताला आतून मजबूत करतो. ढासळलेला असतो भक्त भीतीने. मग सद्गुरूंना माहिती आहे आता पुढे काय करायचं. बघा आता 17वी ओवी, भय सांडूनी तो वाजावे, क्रूर यवना भेटावे, संतोषुनी प्रिय भावे, पुनरपी पाठवील आमापाशी. मग सद्गुरू सायनदेवाला सांगतात की हे भय, ही भीती सांडून जा, सोडून जा, टेन्शन घेऊ नको आणि त्याला भेट. तू त्या क्रूर यवनाला भेट, तुझ्या मालकाला भेट, जो प्रत्येक वर्षी ब्राह्मणाचा बळी घेतो ना, आणि आज तो तुझा क्रमांक आहे, त्याला तू भेट बिंदास्त. मी आहे, घाबरू नको. आणि तो तुला पुन्हा माझ्याकडे पाठविल, ही गॅरंटी आहे. गॅरंटी कोण देतो आजच्या काळात? ही गॅरंटी कोण देत? आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सद्गुरूंनी त्या सायनदेवाला संकटापासून पळायला सांगितलंच नाही. उलट सद्गुरूंनी सांगितलं की तू त्या संकटाला सामोरं जा. आणि हा आजच्या जीवनासाठी अत्यंत महत्वाचा संदेश. आज आत्ता एखादी समस्या आली की आपण लगेच ती समस्या टाळतो, टाळाटाळ करतो. पण ती समस्या जर टाळली ना, ती समस्या अधिक अधिक मोठी होत जाते. बरोबर आहे का? सद्गुरु कृपा म्हणजे समस्या नाहीशा होणे नाही. समस्या कुठेही जात नाही, समस्या तिथेच असते. फक्त आपल्याला त्या समस्येला, त्या संकटाला सामोरं जायचं आणि यासाठी पाहिजे सद्गुरूंचा पाठिंबा. आणि हा जर सद्गुरूंचा पाठिंबा असेल तर समस्या सोडवण्याचं धैर्य आपल्याला मिळत असतं. बघा, जवबरी तू परतून येसी, असो आम्ही भरवसी, तुवा आलिया संतोषी, जाऊ आम्ही येतोनी. सद्गुरूंनी सांगितलं बरं का सायनदेवाला, तू जोपर्यंत परत येत नाहीस ना, तोपर्यंत आम्ही इथं आहोत. आणि हा सगळ्यात मोठा आधार आहे भक्तासाठी. आज माणसाच्या आयुष्यामध्ये एक मोठी समस्या आहे, विश्वासाचा अभाव. कोणावरती विश्वास ठेवायचा? कोणावरती विश्वास ठेवायचा? माणूस म्हणतो माझ्यावर कोणी विश्वास ठेवत नाही, मी कोणावर विश्वास ठेवत नाही. पण सद्गुरूंचा संदेश असा आहे की श्रद्धा ठेव आणि योग्य कर्म कर. विश्वास ठेव, सद्गुरू आहेत, मी आहे. आणि सगळ्यात मोठी गॅरंटी, जोपर्यंत तू परत येत नाही ना, आम्ही इथे आहोत. आम्ही इथे आहोत, तू आल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. बघा 19वी, निज भक्त आमुचा तू होशी, पारंपार वंशोवंशी, अखिल अभिष्ट तू पावसी, वाढेल संतती तुझी बहुत. मग सद्गुरू
सायन देवाला आशीर्वाद देतात की तू माझा अखंड भक्त राहशील आणि तुझ्या वंशाचा सुद्धा उद्धार होईल, त्यांची वृद्धी होईल. याचा व्यापक अर्थ आहे, मोठा अर्थ आहे. सद्गुरूंच्या भक्तीची परंपरा ही पुढे गेली तरच घरामध्ये खऱ्या अर्थानं सुख समृद्धी नांदत असते. फक्त घरामध्ये माणसं वाढवणं म्हणजे कुटुंब वाढवणं नाही, तर घरामध्ये प्रेम, संस्कार, श्रद्धा आणि सदाचार वाढवणं म्हणजे कुटुंबाची खरी वाढ आहे. बघा 20वी तुझे वंश पारंपारी सुखे नांदती पोत्र पोत्रे, अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी. सद्गुरु सायन देवाच्या वंशाला सुख, संपत्ती, आरोग्य, दीर्घायुष्याचा आशीर्वाद सुद्धा देतात. इथे लक्ष्मीचा अर्थ फक्त पैसा असा घेऊ नये. लक्ष्मीचा अर्थ काय होतो? ज्ञान आहे, आरोग्य आहे, समाधान आहे, सुख आहे, चांगली माणसं, सदाचार आहे, विवेक आहे, आणि हीच खरी लक्ष्मी आहे. आज आपले पगार खूप मोठे झाले हो, लाखांमध्ये पगार आहेत लोकांना, तरी सुद्धा मनशांती नाही आहे. कित्येक अशी लोक आहेत ज्यांच्याकडे खूप मोठ्या पगारी असून सुद्धा मनाला काडी मात्र शांतता नाही आहे. म्हणून साधना ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि सद्गुरूंनी तीच केलं. सद्गुरूंनी सांगितलं त्याला की तुझे वंश आणि परंपरेमध्ये सुख मिळेल. अगदी पुत्र पौत्री म्हणजे तुझ्या नातवंडांना सुद्धा अखंड लक्ष्मी तुझ्या घरामध्ये राहील. आणि जे निरोगी आहेत ना, जे सगळी कुटुंबातली मंडळी आहेत ती शतायुषी होतील, त्यांना शतायुषी निरोगी जीवन लाभेल. ऐसावर लाधोन निघे सायनदेव ब्राह्मण, जेथे होता तो यवन गेला त्वरित तया जवळी. मग सद्गुरूंचा आशीर्वाद घेऊन सायनदेव आता निर्भयपणे, सायनदेवाकडे आता बळ आलेला आहे. सायनदेवाची आता भीती निघून गेलेली आहे, तो निर्भय झालेला आहे आणि तो आता क्रूर यवनाकडे जातोय. आधी तो सायनदेव पूर्वी जो सायनदेव आहे ना, तो मृत्यूच्या भीतीने घाबरलेला होता. आज आपला मृत्यू निश्चित आहे आणि तो घाबरून गेला होता, पण आता त्याच्याकडे सद्गुरूंची कृपा झालेली आहे, सद्गुरूंचा आशीर्वाद आहे, त्याच्याकडे सद्गुरूंच्या श्रद्धेचं बळ सुद्धा आहे. परिस्थिती मात्र बदललेली नाही, संकट मात्र बदललेलं नाही, पण सायनदेव मात्र नक्की बदलला. तुम्ही आम्ही सायनदेव आहोत, तुम्ही आम्ही सायनदेव आहोत, आणि ही आध्यात्मिक साधनेची उपासनेची ताकद आहे. संकट बदलत नाही, परिस्थिती बदलत नाही, बदलतो तो अंतर्गत माणूस, त्याच्यामध्ये शाश्वत असा बदल होतो. तो सायनदेव बदलला बघा. कालांतक यम जैसा यवन दुष्ट परियेचा, ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता जाहला. मग यवन सायनदेवला पाहून अत्यंत क्रोधित झाला, कारण त्याला मारायचं होतं ना ब्राह्मणाचं. प्रत्येक वर्षाप्रमाणे आज या सायनदेवाचा नंबर आहे आणि सायनदेवाचा त्याला आता प्राण घ्यायचा आहे. परिस्थिती अधिक भयंकर झालेली आहे, भयानक झालेली आहे सायनदेवासमोर ती परिस्थिती आहे. यातून संदेश असा मिळतो की संकट संपले असं आपल्याला वाटलं, सद्गुरूंची कृपा झाली, आता हे संकट संपलं असं जरी वाटलं तरी शेवटी परीक्षा आहेच. आणि जीवनामध्येही तसंच आहे. नोकरी मिळाली तरी नव्याने संघर्ष करावा लागतो, व्यवसाय सुरू केला तर नव्याने अडचणी येतात, नातेसंबंध जुळले तरी त्या नात्यांबरोबर नवीन जबाबदाऱ्या येत असतात. म्हणून एका समस्येचे निराकरण म्हणजे जीवनामध्ये समस्या संपणे नाही, तर प्रत्येक वेळेस धैर्य वाढवणं खूप महत्वाचं आहे. सायनदेव आता आलेला आहे आणि सायनदेवाला पाहताच तो जो यवन आहे तो अधिकाधिक क्रोध त्याच्यामध्ये उत्पत्त होत आहे. परिस्थिती बिकट आहे. बघा पुढची ओवी. विमुख होऊन गृहात गेला यवन कोपत, विप्र झाला भय चकित, मणी श्री सद्गुरूंसी ध्यातसे. यवन रागा रागाने आत जातो, सायनदेव पुन्हा घाबरतो आणि सायनदेवाच्या मनामध्ये सद्गुरूंचं स्मरण चालू आहे, अखंड चालू आहे. हे अत्यंत मानवी स्वभावाला धरून आहे बरं का. श्रद्धावान माणसालाही कधी कधी भीती वाटतेच. आता त्याला भीती वाटत आहे. त्याला भीती वाटली म्हणजे सायनदेवाची श्रद्धा, सायनदेवाची भक्ती कमी झाली का? नाही, अखंड त्याचं नामस्मरण चालू आहे सायनदेवाचं. भीतीच्या क्षणी आपल्याला कोण आठवतो हे जास्त महत्वाचं. अशा प्राणांतिक संकटामध्ये सायनदेवाला फक्त सद्गुरूच आठवत आहेत. सायनदेवाच्या मनामध्ये सद्गुरू आहेत. बघा, आज संकटाच्या काळी आपण लगेच मोबाईल वरती जातो, सोशल मीडियावरती जातो, लोकांची मतं घेतो, सल्ले घेतो, याच्याकडे धावाधाव करतो, बहिर्मुख होतो आपण. सायनदेव आपल्याला शिकवतो की पहिलं आपलं मन स्थिर करायचं आणि सद्गुरूंचं स्मरण सातत्याने अखंड करत राहायचं. बघा मग ते संकट काय करतंय. बघा पुढं.
कोप आलिया ओळंबयासी, केवी स्पर्शे अग्निसी, श्री सद्गुरु कृपा होय जासी, काय करीर क्रूर दृष्ट. सद्गुरूंची कृपा ज्याच्यावरती आहे त्याला क्रूर व्यक्ती काय करू शकणार. येथे अग्नीला स्पर्श करणे हे उदाहरण दिलं समर्थांनी. याचा अर्थ असा नाही की भक्ताने आता निष्काळजी व्हायचं, अजिबात नाही. त्यांनी निष्काळजी व्हायचं नाही, बेजबाबदारपणा करायचा नाही. त्याने काळजी घ्यायची, जबाबदारीनं वागायचं. श्रद्धा मनाला भीतीवरती मात करण्याचं सामर्थ्य देते, याबद्दल दुमत नाही. बघा, गरुडाच्या पिलासी सर्प तो कवणे परिग्रासी, तैसे तया ब्राह्मणासी, असे कृपा श्री सद्गुरूंची. ज्याप्रमाणे गरुडाच्या पिलाला एखादा सर्प सहज गिळू शकत नाही, त्याचप्रमाणे सद्गुरूंची कृपा असलेल्या भक्ताचे रक्षण स्वतः सद्गुरूच करत असतात. आध्यात्मिक दृष्टिकोनातून गरुड म्हणजे ज्ञान आणि जागृती दाखवली, आणि तो जो सर्प दाखवला तो भीती आणि ज्ञानरूपी सर्प दाखवला. ज्ञान वाढलं की अज्ञानाची भीती कमी होत असते, हे या ओवीतून आपण शिकलं पाहिजे. बघा पुढं, काय एखादे सिंहासी, ऐरावत केवी ग्रासी, श्री सद्गुरु कृपा होय जासी, कली काळाचे भय नाही. एखाद्या सिंहाला ऐरावतासारखा बलवान बलाढ्य प्राणी सहज गिळूंकृत करू शकत नाही, त्याचप्रमाणे सद्गुरूंची कृपा लाभलेल्या भक्ताच्या मनामध्ये संकटाची भीती राहत नाही. आजच्या काळामध्ये म्हणजे या कलियुगामध्ये काय आहे, अस्थिरता आहे, स्पर्धा आहे, लोभ आहे, वासना आहे, मत्सर आहे, असत्य आहे आणि मानसिक ताणतणाव सुद्धा आहे. श्री सद्गुरूंची शिकवण मनाला या सर्वांमध्ये स्थिर राहायला शिकवत असते. बघा, ज्याच्या हृदयी श्री सद्गुरु स्मरण, त्यासी कैचे भय दारुण, काळ मृत्यू न बदे जाण, अपमृत्यू काय करी. आणि मग ज्याच्या हृदयामध्ये श्री सद्गुरूंचं स्मरण आहे त्याला मृत्यूचं भय कदापि राहत नाही. याचा अर्थ त्याला मृत्यू येणार नाही असं नाही. जर मृत्यूची भीती मनावरती राज्य करणार नाही असा याचा अर्थ आहे, है ना. मृत्यू येणार आहे पण मृत्यूची भीती मात्र मनावरती राज्य करणार नाही. आज अनेक लोक भविष्याच्या चिंतेमध्ये वर्तमान जगणं विसरून विसरून गेलेत. उद्याची चिंता, मग आजचं काय, उद्याच्या चिंतेमध्ये आज जगतोय. श्री सद्गुरु स्मरण माणसाला शिकवतं की आजचं कर्तव्य आजच पूर्ण करायचंय, उद्याची चिंता सद्गुरूंच्या चरणी ठेवून द्यायची. आजचं कर्तव्य आज परिपूर्ण यथाशक्ती करायचं आहे. बघा 28वी ओवी, ज्यासी नाही मृत्यूचे भय, त्यासी यवन असे तो काय, श्री सद्गुरु कृपा ज्यासी होय, यमाचे मुख्य भय नाही. मग ज्याला मृत्यूची भीती नाही त्याला क्रूर यवनाची भीती कशी असेल. ही ओवी सांगते की सर्वात मोठा शत्रू बाहेर नाही, सगळ्यात मोठा शत्रू तो यवनापेक्षा मोठा शत्रू तर त्याच्या मनामध्ये आहे, आणि त्याच्या मनामध्ये असलेली भीती म्हणजे सर्वात मोठा शत्रू दाखवला. आणि एकदा का मनाला जिंकलं की मग समोरचं संकट लहान वाटू लागतं. मनाला जिंकल्यानंतर पुढे असलेला तो यवन सुद्धा आता त्याला छोटा वाटू लागला, लहान वाटू लागला. हे काय संकट आहे, छोटस आहे. बघा, ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन, शरीर स्मरण त्यासे नाही. मग यवन आतमध्ये जातो आणि तो भ्रमित होतो, त्याला चक्कर येते आणि तो झोपी जातो. त्याला शरीराचंही भान राहत नाही. कथेच्या आध्यात्मिक अर्थाने जर आपण पाहिलं तर अहंकार आणि क्रोध यांची शक्ती ही क्षणभंगूर असते, नश्वर असतं होय सगळं. माणूस कितीही शक्तिशाली असला तरी परिस्थिती एका क्षणात बदलू शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ओवी आहे. म्हणून शक्ती मिळाली म्हणून अहंकार अजिबात अहंकार करूच नाही. बघा, हृदय ज्वाळा होय त्यासी, जागृत होऊन परियसी, प्राणांतक व्यथसी, कष्ट तसे तै वेळी. मग यवनाला जाग आली तर त्याला आत्यंतिक अशा तीव्र वेदना जाणवू लागल्या. आता तो उठला, तो यवन झोपला होता. ज्याने दुसऱ्याला भय दिले त्यालाच आता स्वतःच्या वेदनेचा अनुभव यायला लागला. हा कर्मसिद्धांत आहे, कर्मसिद्धांत. इथून या ओवीमधून आपण कर्मसिद्धांताची जाणीव घेतली पाहिजे. आधी तो दुसऱ्यांना भीती दाखवत होता, आता त्याला स्वतःलाच भीती वाटायला लागली. जर आपण इतरांना दुःख देत असेल तर त्या दुःखाचे परिणाम कधी ना कधी आपल्यावरती होणार आहेत. आजच्या जीवनामध्ये हे असं दिसतं की रागारागाने बोललेले शब्द नातं तोडतो.
एखाद्याची फसवणूक केली की विश्वास तुटला जातो आणि अहंकाराने माणसं दूर जातात आणि जे आपण पेरलंय तेच उगवलं जातं. बघा, स्मरण असे नसे काही, म्हणे शस्त्रे मारितो घाई, छेदन करीतो अवेव पाही, विप्र एक आपण असे. मग यवनाला काहीच आठवण की आता स्मरण नाही त्याला तर कुठलं, आणि तो सायन देवाला शस्त्राने मारण्याचा विचार करतो. पण सायन देवाच्या मनामध्ये एकच आधार आहे, ते म्हणजे श्री सद्गुरूंचं स्मरण. बाहेरचा माणूस काय करेल यापेक्षा आपल्या मनाची जी अवस्था आहे, मनाची अवस्था ती जास्त महत्वाची असते. स्मरण झाले तय वेळी, धावत गेला ब्राह्मणाजवळी, लोळ तसे चरण कमळे, म्हणे स्वामी तूची माझा. आणि शेवटी यवन सद्गुरूंना, त्या यवनाला सद्गुरूंचं स्मरण होतं. तो सायन देवाच्या जवळ जातो आणि सायन देवाच्या चरणी पडतो आणि म्हणतो तुम्हीच माझे स्वामी आहात. हा प्रसंग अत्यंत सुंदर आहे. अहंकाराचा शेवट झालेला आहे. त्या यवनाकडे असलेल्या अहंकाराचा शेवट शरणागतीमध्ये रूपांतरित झालेला आहे. आजच्या जगामध्ये आपण म्हणतो मी कोणापुढे झुकणार नाही, मी कोणापुढे वाकत नसतो. पण जीवनामध्ये कधी कधी प्रत्येकाला जाणवतं की आपण काही सर्व शक्तिमान नाही, आणि तेव्हा आपल्यामध्ये ती नम्रता जन्माला येत असते. येथे पाचारिले कवनी, जावे त्वरित परतोनी, वस्त्रे भूषणे देऊनी, निरोप देतो तै वेळी. मग यवन सायन देवाला आदराने निरोप देतो. जो यवन अत्यंतिक क्रोधाने कसा झाला होता, ज्वालारूप झाला होता, तो आता नम्र झाला आणि तो सायन देवाशी आदराने बोलू लागला. सायन देवाला आदराने निरोप देतोय, त्याला वस्त्र देतोय, त्याला दागिने देतोय. ज्याच्याकडून सायन देवाला मृत्यूची भीती होती, तोच यवन आता सायन देवाचा सन्मान करू लागलेला आहे. यातून एक सुंदर संदेश आपल्याला मिळतो की परिस्थितीनुसार सद्गुरूंची कृपा ही मोठी मोठी होत जाते. परिस्थिती किती मोठी जरी असली ना, परिस्थितीपेक्षा सद्गुरूंची कृपा ही नेहमीच मोठी असते. पण याचा अर्थ बाह्य शत्रू जादूने मित्र होतो असा होत नाही. काही जादू वगैरे झालेली नाहीये. आध्यात्मिक अर्थाने जर आपण पाहिलं तर भीतीचं रूपांतर धैर्यामध्ये झालेलं आहे आणि परिस्थितीकडे पाहण्याची दृष्टी बदललेली आहे सायन देवाची. बघा आता पुढं, संतोषुणी द्विजवर आला ग्रामावेग वक्त्र, गंगा तिरी असे वासर, श्री सद्गुरूंचे चरण दर्शन. मग सायन देव आता आनंदाने परत त्याच्या गावाकडे परतू लागला आणि गंगेच्या काठी असलेल्या सद्गुरूंच्या दर्शनासाठी सायनदेव धावत पळत आलेला. त्याला वाचवणाऱ्या सद्गुरूंना तो विसरलेला नाही आहे. प्राणांतिक संकटातून कोणी सोडवलं, सद्गुरूंनी सोडवलं, याचं स्मरण त्याला आहे. तो विस्मरण झालेला नाहीये. आज आपलं काम झालं की आपण देवाला विसरतो. नोकरी मिळेपर्यंत देव आठवतो, लग्न होईपर्यंत देव आठवतो, उपास तापास नवस साया सगळं केलं जातं. आणि एकदा का लग्न जुळलं, नोकरी मिळाली, आपलं काम भागलं की सगळं विसरून जातो माणूस आपल्या स्वार्थाप्रमाणे. पण संकट संपलं की सद्गुरूंना विसरणं इथं भक्तीची कमतरता आहे बरं का. मग तो जो सायन देव परत आलाय ना, आता या प्राणांतिक संकटातून मी वाचलोय आणि आता मी काय करतोय, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुन्हा सद्गुरूंकडे चाललोय. आणि हीच खरी भक्ताची परीक्षा आहे. कृतज्ञता ही भक्तीची खरी परीक्षा असते. देखून या श्री सद्गुरूंची नमन करीतो भावेसी, स्तोत्र करी बहुवसी, सांगे वृत्तांत अध्यांत. मग सायनदेव सद्गुरूंच्या चरणी पुन्हा नमस्कार करतात आणि संपूर्ण घडलेली घटना विगतवार अगदी डिटेल मध्ये त्यांना ते सांगत आहेत. सायनदेव आपल्या यशाचं श्रेय स्वतःला देत नाहीत, कारण सायनदेवाला जाणीव आहे की माझं रक्षण केवळ आणि केवळ सद्गुरू कृपेनेच झालेलं आहे. आज यश मिळालं की आपण म्हणतो हे सगळं तर मी केलं, माझ्या कष्टाने झालं, मी नसतो तर काय. पण आपल्या जीवनामध्ये आपले पालक आहेत, शिक्षक आहेत, परिस्थिती आहे, मित्र आहे आणि सद्गुरूंची कृपा या सगळ्यांचं योगदान आहे. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला काय झालेलं असतं, ते यश मिळालेलं असतं. यशामध्ये अहंकार नको, यशामध्ये कृतज्ञता हवी. हेच या ओवीतून आपण शिकलं पाहिजे. संतोषोणी श्री सद्गुरु मूर्ती, तया द्विज आश्वासिती, दक्षिण देशात जाऊ म्हणती, स्थान स्थान तीर्थयात्रे. सद्गुरु सायन देवाला आश्वासित करतात की दक्षिण दिशेला तीर्थयात्रे जाण्याचा विचार आहे. सायन देव पुन्हा सद्गुरूंपासून दूर जाण्याची चिंता सायन देवाला वाटू लागते. भीती पुन्हा आली. यातून भक्तीतील एक सुंदर भाव आपल्याला दिसून येतो की सद्गुरूंच्या सहवासाची ओढ सायन देवाकडे आहे.
ऐकोणी श्री सद्गुरूंचे वचन, विनवत्यसय कर जोडून, न विसंबे आता तुमचे चरण, आपण येईन समागमे. सायनदेव म्हणू लागला की आता मी तुमचे चरण सोडणार नाही आणि मी तुमच्या बरोबर येईन. तुम्ही कुठेही जाल तर मी तुमच्या बरोबरच येईन. ही भावनिक भक्ती दाखवली या ठिकाणी. या 37व्या ओवीमध्ये भावनिक भक्ती दिसून येते. आज आपण एखाद्या व्यक्तीवर किंवा वस्तूवर इतके अवलंबून असतो की ती वस्तू किंवा ती व्यक्ती दूर गेली की आपण अस्वस्थ होतो. परंतु सद्गुरु भक्तीचा उद्देश बाहेरच्या व्यक्तीला धरून राहणे नाही, तर त्याच्या शिकवणीला जीवनामध्ये धरून राहणे असा तो उद्देश आहे. बघा, तुमचे चरणाविने देखा, राहो न क्षण एका, संसार सागर तारका, तुची देखा कृपा सिंधू. मग सायनदेव म्हणू लागला की तुमच्या चरणाशिवाय मला एकही क्षण आता राहणार नाही. तुम्हीच मला या संसार सागरातून तारू शकता. संसार सागर म्हणजे आपले दैनंदिन जीवन, याच्यामध्ये इच्छा आहे, मोह आहे, राग आहे, लोभ आहे, मत्सर आहे, जबाबदाऱ्या सुद्धा आहे. हा संसार सागर आहे. सद्गुरु आपल्याला संसार सोडायला सांगत नाही, तर संसारात राहून त्यातून वर उठण्याची दृष्टी आपल्याला बहाल करतात. बघा, उद्धार वया सगरासी, गंगा आणली भूमीसी, तैसे स्वामी आम्हासी, दर्शन दिधले आपुले. मग सायनदेव राजा आहे ना, राजा सगरांच्या पुत्राच्या उद्धारासाठी पृथ्वीवर आणलेल्या गंगेचं उदाहरण देतात सद्गुरूंना. सायनदेव म्हणतो, ज्याप्रमाणे गंगेने उद्धार केला त्या सगर पुत्रांचा, त्याचप्रमाणे तुमच्या दर्शनाने माझा उद्धार होतो आहे. आध्यात्मिक दृष्टीने सद्गुरूंचं दर्शन म्हणजे अंतर्मनाला शुद्ध करणारी प्रेरणा, म्हणजे सद्गुरूंची कृपा. एखाद्या सद्गुरूंचं, संताचं दर्शन झाल्यावर जर आपले विचार बदलले असतील, आपलं वर्तन आचरण सुधारलं असेल, आपण मंगलाचरणामध्ये उभे असू, मन शांत झाले असेल, तर तेच खरं त्या संतांचं, सद्गुरूंचं दर्शन असल्याचे परिणाम आहे. बघा, भक्त वात्सल्य तुझी ख्याती, आम्हा सोडणे काय नीती, सवय येऊ हे निश्चिती, म्हणून चरणी लागला. मग सायनदेव सद्गुरूंच्या चरणी त्या ठिकाणी आलेला आहे आणि तो म्हणतोय की तुम्ही तर भक्त वात्सल्य आहात, मग मला सोडण्यामध्ये काय नीती आहे तुमची, आणि आता मी तुमच्या सोबत येणार नक्की येणार. भक्ताला सद्गुरूंच्या सहवासाची आस लागली, ओढ लागली, उत्कंठा लागलेली आहे आणि आता तो माघार घ्यायला तयार नाही. पण सद्गुरूंची खरी संगत म्हणजे सद्गुरूंच्या विचारांची संगत, तीच खरी संगत. आज सद्गुरू जवळ नसले तर सद्गुरूंची शिकवण, सद्गुरूंचे विचार, सद्गुरूंचे शब्द, सद्गुरूंचं आचरण, सद्गुरूंचं वर्तन आपल्या जीवनामध्ये असतंच की, आणि आपण त्यातून सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करायचा असतो. बघा, येणे परी श्री सद्गुरूंचे, विनवी विप्र भावेसी, संतोषुण विनियसी, श्री सद्गुरू म्हणती तय वेळी. सायनदेव प्रेमाने आणि नम्रतेने विनंती करतोय आणि त्याची भक्ती पाहून सद्गुरू पुन्हा त्याच्यावरती प्रसन्न होतात. इथे फक्त नम्रता महत्वाची आहे. पुन्हा नम्रता आहे, पुन्हा कृतज्ञता आहे. आज ज्ञान, आपल्याला थोडस ज्ञान मिळालं की आपला अहंकार कुठं वाढत जातो, परंतु खरं ज्ञान वाढलं की नम्रता सुद्धा तितकीच वाढत जाते. बघा पुढची ओवी, कारण असे आम्हा जाणे, तीर्थे असती दक्षिणे, पुनरपी तुम्हा दर्शन देणे, संवत्सरी पंचदशी. मग सद्गुरू सांगतात की आम्हाला दक्षिणेकडे तीर्थयात्रेला जावंच लागेल, पण योग्य वेळ आली की आम्ही तुला पुन्हा दर्शन देऊ, पुन्हा येणार आहे. यातून एक महत्वाचा संदेश मिळतो. शारीरिक जरी जवळीक नसली तरी सुद्धा श्रद्धा तुटता कामा नये. हा सद्गुरू आहेत, संत आहेत, आपल्याला मार्गदर्शन करणारी व्यक्ती सतत आपल्या जवळ जरी नसली तरी त्यांचं मार्गदर्शन मात्र आपल्या मनामध्ये अखंड असलं पाहिजे आणि ते वृद्धिंगत होत राहिलं पाहिजे. आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित, कलत्र पुत्र इष्ट भ्रात्र मिळून भेटा तुम्ही आम्हा. मग सद्गुरू आश्वासन देतात की आम्ही तुमच्या गावाजवळ येईन आणि तुम्ही आमचं सहकुटुंब दर्शन घ्यावं. यातून समजतं की भक्ती ही कोणती वैयक्तिक गोष्ट नाही, तर भक्ती ही कुटुंबाला जोडणारी शक्ती आहे. आज कुटुंबातला प्रत्येक जण मोबाईल मध्येच व्यस्त आहे ना. आई किचन मधून मुलाला व्हॉट्सअपला मेसेज करते जेवायला ये, बाबा हॉल मधून बायकोला मेसेज करतात व्हॉट्सअपला
की पाणी दे, हे असं चाललंय. पण एकत्र प्रार्थना करणे, एकत्र सत्संग करणे, एकत्र चांगले विचार मांडणे आणि सुसंवाद घडणे म्हणजे पुन्हा आपलं कुटुंब जवळ येणार आहे आणि यातून एक मानसिक जवळीक अशी निर्माण होणार आहे. बघा, न करा चिंता असाल सुखे, सकळ अरिष्टे गेली दुखे, म्हणून हस्त ठेवितो मस्तके, भाक देती तय वेळी. मग सद्गुरु साईनदेवाच्या मस्तकावरती हात ठेवून म्हणतात की चिंता करू नकोस, तुझी सर्व संकट दूर झाली आहेत. ही ओवी आजच्या काळासाठी अत्यंत अत्यंत महत्वाची, खूप महत्वाची. आज माणूस अनेकदा घडलेल्या है ना दुःखापेक्षा, खरं तर ते दुःख आयुष्यामध्ये घडलेलं नसतं. दुःख म्हणजे घडलेल्या दुःखापेक्षा न घडलेल्या दुःखाची जास्त चिंता करायला लागला. जे घडलंच नाही त्याची चिंता जास्त. एक वेळ जे घडून गेले त्याची चिंता कमी, पण जे घडलंच नाही त्याची चिंता माणूस जास्त करायला लागले. उद्या काय होईल, नोकरी टिकेल का, नोकरी गेलं तर EMI कसा भरू, पैसा कुठून मिळायचा, आज 1.5 लाख रुपये पगार आहे, पुढच्या महिन्यात नोकरी गेली तर कुठनं आणायचं, मुलांचं कसं होईल, है ना. ह्या सगळ्या उद्याच्या चिंता आहेत. आणि आपल्याला सद्गुरूंचा संदेश आहे की योग्य कर्म करत राहा, उगाच भविष्याची चिंता करत राहू नका, मी आहे. बघा, ऐसे परी संतोषोनी श्री सद्गुरु निघाले तेथोनी, जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र. मग सायनदेवाला आशीर्वाद देऊन सद्गुरु वैजनाथ महाक्षेत्राकडे निघून चाललेले आहेत आणि कथा पुढे एका नवीन स्थळाकडे वळत आहे. सद्गुरु चरित्र आता नवीन ठिकाणी वळत झालेलं आहे. यातून एक गोष्ट लक्षात येते की सद्गुरु एका भक्तासाठी थांबत नाहीत. सद्गुरूंचं कार्य हे अनेक जीवाच्या कल्याणासाठी, उद्धारासाठी, सद्गतीसाठी असतं, हे आपल्याला समजलं पाहिजे. बघा, समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थे पाहत, प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूप. मग सद्गुरु आपल्या शिष्यांसह वैजनाथ तीर्थयात्रेला आलेल्या आहेत, तीर्थक्षेत्रावरती आलेल्या आहेत आणि तिथे ते गुप्त रूपाने राहत आहेत. गुप्त रूप याचा अर्थ कसा आहे आध्यात्मिक दृष्ट्या? सद्गुरु तत्व नेहमी बाह्य प्रदर्शनामध्ये नसतं. आज सोशल मीडियावरती प्रत्येक गोष्ट दाखवण्याची वृत्ती आपली झालेली आहे. काही झालं की लगेच टाकायचं सोशल मीडियावरती. पण खरं गुरुतत्व प्रसिद्धी मागत नाही. ज्याला खरं कार्य करायचं असतं ना, त्याला नेहमीच प्रसिद्धीची गरज नसते. कधी कधी गुप्त पण राहायचं असतं. बघा, नामधारक विनवी सिद्धासी, काय कारण गुप्त व्हावयासी, हो ते शिष्य बहु असी, त्याशी कोठे ठेवले. प्रश्न आला नामधारकाचा. नामधारक प्रश्न विचारतोय, सद्गुरु गुप्त का झाले बरं, गुप्त रूपानेच का राहिले, मग त्यांचे शिष्य कोठे गेले, शिष्य होते ना त्यांच्या बरोबर. हा प्रश्न आपल्यालाही पडला असेलच की, है ना. सद्गुरु अचानक अदृश्य झाले की त्यांचं कार्य संपतं का, हा प्रश्न आपल्याला पडतो आणि याचं उत्तर आहे नाही. त्यांचं शरीर जरी दूर गेलं असलं तरी सद्गुरूंची शिकवण, सद्गुरूंचे विचार, सद्गुरूंची कृपा, सद्गुरु परंपरा पुढे चालवत राहतात. बघा, गंगाधराचा नंदनू सांगे गुरु चरित्र कामधेनू, सिद्ध मुनी विस्तारून सांगे नामकरणीस. सिद्ध मुनी पुढील गुरुचरित्र नामधारकाला सांगत आहे. पुन्हा गुरुचरित्र कामधेनू म्हणूनच उपमा आलेली आहे. कामधेनू प्रमाणे जसं तुमची इच्छा असेल तसं फळ देणारं जे काय ते सद्गुरु चरित्र आहे. कारण या कथांमधून आपल्याला प्रत्येक वेळी काहीतरी चांगलंच शिकायला मिळतं. भक्ती, विवेक, धैर्य, संयम, सदाचार आणि सद्गुरूंची श्रद्धा, हेच आपल्याला या सद्गुरु चरित्रात आणि त्यातल्या कथेमधून आपल्याला शिकायला मिळतं. पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू, मन करुणी एकाग्रू ऐका श्रोते सकळीक हो. मग सिद्ध मुनी सर्व श्रोत्यांना सांगत आहे की पुढील कथा खूप अद्भुत आहे, विशाल आहे, म्हणून आताच मन एकाग्र करून आम्ही ऐकायचं आहे, श्रवण करायचं आहे. हा या अध्यायाचा खूप सुंदर असा संदेश आहे. आज आपले शरीर एका ठिकाणी असतं, पण मन मात्र भलतीकडेच फिरत असतं, भटकत असतं, ते भरकटलेलं आहे. सोशल मीडिया, मोबाईल, चिंता, काम, पैसा, वासना यामुळे मन सतत भरकटत असतं. आध्यात्मिक ज्ञानासाठी मन हे एकाग्र असणं खूप गरजेचं आहे. म्हणून सद्गुरु चरित्र ऐकताना फक्त कानांनी ऐकू नये, तर मनाने ऐकणे, विचारांनी समजणे आणि जीवनामध्ये आचरण आणणे तितकंच गरजेचं आहे.
इति श्री सद्गुरु चरितामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे क्रूर यवन शासन सायनदेव वर प्रदाननाम चतुर्दशोध्याय। जय जय रघुवीर समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। जय सद्गुरु।